कानोली 12 ग्रामपंचायतीमधील कचरा गाडी बंद असल्याची बातमी अखेर समोर आलीच। कचरा गाडी धुळखात पडली आहे। गावातला कचरा उचलण्याचं काम बंद झाले हे दिसून येत आहे। त्यामुळे गावात अस्वच्छता पसरली आहे। ग्रामपंचायतीत प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ते वाहन कचरा उचलण्याचं काम करण्याऐवजी त्या गाडीच्या बाजूला कचरा आणि माती येऊन पडली आहे। याबाबत ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तसेच बोगस काम करत असल्याचा आरोप तक्रारी गावकऱ्यांकडून होत आहेत। अनेक ठिकाणी शेत पांधन रस्त्यावर अतिक्रमण करून कर लावून देण्याचं काम, त्या जागेवर घरे उभे करण्याचं काम, त्या बदलात बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शेतकऱ्यांच्या पांधन रस्ता हा खूप मोठा असतो, तिथे फक्त 3 मीटरचा रोड करून शेतकऱ्याला भविष्यात जाण्या येण्याच्या ऐवजी तक्रारी तयार होणं, तसंच रोडचं काम चालू करणं, कोणत्या निधीमधून रोडचं काम करत आहे, किती मीटरचं आहे, किती लक्ष रुपयाचं काम आहे, हे सुद्धा तिथे फलक बोर्डावर लावलेलं नाही। तिथल्या ग्रामपंचायतीचे बॉडी तसेच सचिव बनवा बनवी पिक्चर तयार करत आहे। ग्रामपंचायतच्या खुर्च्या त्यांची वाट पाहते आणि हे पिक्चर तयार करण्याच्या धुंदीत दिसते। त्याबद्दल शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रविचंद्र भाऊ गवाळे यांनी त्या रोडचं काम बंद करा, नाहीतर ग्रामपंचायत विरोधात आंदोलन करणार असा इशारा देत दिनांक 4 ऑगस्ट 2025 ला काम बंद पाडले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा। मी रविचंद्र गवाळे, भूमिजल शक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि काही पत्रकार लोकांना जोडून असणारा पत्रकार, टीव्ही न्यूज चॅनल ते मी चालवत राहतो। आज इथं हे तुम्ही इकडं लेबर वापस चाललेला आहे, हा रोड पाहून राहिले, हा रोडचं काम चालू केलं ग्रामपंचायतीनं, पण इथं फरक बोर्ड काही नाही आहे। ह्या रोड किती होऊन राहिला, किती पैशाचा आहे, किती मीटर, कोण्या निधीतून आहे, काहीच नाही, काही इथं दिलेलं नाही, काम चालू केलं। हे असेच बोगस कामं आतापर्यंत किती झाले तर काही अंदाज नाही। हा रस्ता किती फुटाचा आहे तुमच्या अंदाजे? हा रस्ता तर 80 फुटाची शेतकऱ्याची बांधण आहे, पण हे 60 फूट पर बांधण आहे। पण त्याच्यातून जो ग्रामपंचायतनं आपल्या लोभासाठी, घर टॅक्साच्या इमलाकरच्या लोभासाठी यायला सांगितले नाही का तुम्ही सामोर येऊन राहिले, तुमचे हे होईल। आज उद्या शासनाची आली, यायचे घर पडले, हे गरीब माणसं फसले का नाही, यायनं हे घर इमारती बांधून राहिले आणि यायचे जर समोर घर पडले तर हे कोण जबाबदार राहील? बरोबर आहे। तुमचं म्हणणं असं आहे का ह्या रस्त्याने शेतकऱ्याला जर जायचं आहे तर 2 गाड्या नाही जाणार, शेतकऱ्याच्या 2 गाड्या गेल्या पाहिजे, त्याची घर वाचले पाहिजे, त्याला ताकीद द्यायला पाहिजे का तुमचे घर रोडवर येऊन राहिले। हे नाली बांधता वेळेस यायनं नालीची हे करायला पाहिजे, नाली कुठून बांधायची, का करायची, याची पोझिशन पाहायला पाहिजे। अर्ध्या पांदीतून नाली बांधली, बाजूची जागा सोडून दिली, हे सगळी मनमानी चालली आहे इथं। सचिव येऊन पाहत नाही का? सचिव नाही येऊन पाहत, सरपंच येऊन नाही पाहत, मेंबर नाही पाहत, हो लावून देते, त्याचे काही काम कुठं खायचं भेटन तेच काम काढते। आता आज ग्रामसभा आहे म्हणजे आज कोणीच तर नव्हतं ग्रामपंचायत सभा नाही, मी स्वतः जाऊन आता ग्रामपंचायत मध्ये शाळेमध्ये व्हिजिट दिली। ग्रामसभा नाही, आमसभा काही नाही, फक्त बनवा बनवी करते, तुमचे कर्मचारी कुठं आहे, तिथं गेला इथं गेला हे सांगत राहिले ते। आता दुसरी गोष्ट, समोरची जो ही आहे अण्णा ताळीवाल्याच्या घरापासून रोड अर्ध्यावरी नेऊन ठेवला, गजू कुकळकराच्या घरावरील, तिथून रोड स्तब्ध करून पुरी घाण करून ठेवलेली आहे। आता काही टायमानं मी तुम्हाला सांगणार असं दाखवणार होतो रोडची पोझिशन का केली आहे ना, तर म्हणजे दाखवते एक पाण्याची टाकी। तुमचं म्हणणं आहे का हे काम बंद करायचं आता? काम बंद करायचं, ठीक आहे। त्याचे काम बंद करायचा जबाबदार कोण आहे? ठेकेदार? ठेकेदार आता त्यांनी सांगितलं कोणतरी आहे म्हणते, वानखेडे आहे म्हणते। वानखेडे आहे, ठीक आहे।